जसे आपण बघतो की आपल्या शाळेमध्ये एक शिक्षक ॲट अ टाइम 100 मुलांना शिकवतात, पण अंध शाळेमध्ये एक शिक्षक ॲट अ टाइम एकाच विद्यार्थ्याला शिकवू शकतात. पण युजर डिव्हाइसने या उपकरणाचा वापर करून विद्यार्थ्यांना अभ्यास देतात आणि शिक्षकांच्या गैरहजेरीत देखील विद्यार्थी त्यांचा अभ्यास चालू ठेवू शकतात. आणि यात ॲडिशनल फंक्शन म्हणून आपण याच्यात ऑडिओ बटनही ॲड करणार आहोत आणि त्याच्याने आपण अक्षराचा उच्चारही समजून घेऊ शकतो. जगभरात साधारणपणे 2.2 मिलियन अशा पॉप्युलेशन आहे. तर त्यापैकी भारतात 80 ते 92 लाख इतका आहे. तर अशा व्यक्तीने आपण एक बघू शकतो की आता जो आपण मोबाईल वापरतो, आपण हा मोबाईल वापरला, ह्या मोबाईलचा ब्लूटूथ आणि ह्या आयडिओचा ब्लूटूथ हे एकमेकांना कनेक्टेड असतात. याचा RX आणि याचा TX आणि याचा RX आणि याचा TX हे एकमेकांना डायरेक्टली कनेक्ट असतात. आता आपण इथे समजा नाव दिलं, जसं आपल्या शाळेचं नाव दिलं तसं इथे त्या ब्रेल पॅटर्ननी नाव दिसतं आणि मग आपण ब्रेल लिपीचा वापर करून जे इथे LED ग्लो होतात त्यांचा वापर करून आपण काय नाव दिलं हे ओळखू शकतो. आणि अंध शाळेमध्ये देखील याचा उपयोग केला जातो. तर आपण इथे नाव टाईप करू. PAWAR. अजून एक हा मुलगा साहेब एकाच दिवसात ब्रेल शिकला, एकाच दिवसामध्ये. हो. म्हणजे तुम्ही तर असं करा ना, तुम्ही माझ्याकडे पाठवता हे सेंड दुसरं नाव मिस सेंड करा केलं आपण